नमस्कार. उद्या मैदान होतंय, ओपनचं मैदान होतंय बनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते उद्या पाळताना दिसतील आपल्याला. आणि 8 तारखेच्या मैदानाची एक रंगीत तालीम असेल उद्याच्या मैदानामध्ये. उद्या महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी पळतील ओपनचे आणि त्या मैदानामध्ये 1,11,000 रुपये एवढं मोठं बक्षीस आहे. आणि सगळे नंदी टॉपचे ओपनचे उद्या पळताना दिसतील त्या मैदानामध्ये. उद्या आपल्याला शिरसवडीकरांची रायफल एक टॉपचे पैरे बघूया. शिरसवडीची रायफल मी सकाळी सांगितले होते, परंतु हे पैरे जे आहेत ते फिक्स समजा असं मला असं वाटते. बघूया तरी काही चेंज होऊ शकतो. शिरसवडीकरांची रायफल आणि विनायक शेट लेंगरे यांचा डायमंड आपल्याला पळताना दिसू शकेल उद्याच्या मैदानामध्ये. आणि ही जोडी तुम्हाला माहितीच आहे, ही जोडी जी आहे ती रेट्रीच्या मैदानामध्ये फायनलला राहिलेली होती आणि ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे. उद्याच्या मैदानामध्ये चांगली गाडी पाहिली होती. बघूया कसं नियोजन होतं आहे रायफल आणि विनायक शेट लेंगरे यांच्या डायमंडचं. 2 नंबरचा पैरा आहे बकासूरचा, ज्याने सेमीमध्ये पराभव केला असा हा भारत केसरी कलेढोणकरांचा लक्ष्मणराव उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि तो सुंदर सोबत पळताना दिसेल. सुंदर आणि लक्ष्मणराव ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि एक त्या गावचं जे आहे ते मैदान जे आहे ते खूप एक चांगलं मैदान आहे. फाटी एकदम पाळण्यासाठी योग्य आहे. कुठेही चढ वगैरे काही नाही आहे, प्लेन फाटी आहे. बैलांना थांबण्यासाठी सुद्धा जागा आहे. आपण बाईटसुद्धा त्या मैदानाची घेतलेली आहे. तसेच आपल्याला दैवत गोवेकर पृथ्वीदादा यांचा जो किस्सा आहे तो आपल्याला विसापूरच्या कार्तिकसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. आणि हा सुद्धा एक टॉपचाच पायरा म्हणावा लागेल, कारण की ही नंदी औंधच्या मैदानामध्ये ही जोडी पाळली होती. औंध नाही, नांदोशी या ठिकाणी पाळली होती आणि त्या ठिकाणी 1 नंबरचं बक्षीस जे आहे ते मिळवलं होतं. आणि ही जोडी दुशामधली जोडी आहे, परंतु ओपनच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगू शकताय. उद्या आपल्याला राजा आणि राजाचा पैरा दिसू शकेल. शाकीर भाईंचा राजा उद्या आपल्याला पळताना दिसेल. आणि तो राजा जो आहे तो जुळेवाडीकरांच्या राजासोबत आपल्याला पळताना दिसेल. म्हणजे राजाचाच साज उद्या आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि चांगली जोडी आहे ही. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी कशा पद्धतीने कामगिरी करते. शाकीर भाईंच्या राजाला आता सध्याला एक गुलाल महत्त्वाचा आहे आणि त्याला गुलाल खूप दिवस झालं लागेनं झाला आहे, लागतो आहे, परंतु शेवटी मोठ्या मैदानामध्ये लागेनं झाला आहे आणि तो लवकरच कमबॅक करावं त्याने, अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. तो एक चांगला नंदी आहे. 82 लाखाची त्याची खरेदी झालेली आहे आणि विक्रीसुद्धा त्यांनी 82 लाख, म्हणजे खूप मोठा नंदी आहे. तो हिंद केसरी आहे आणि काशीगावच्या मैदानातला तो 1 नंबरचा मानकरी देखील आहे. तो राजा आणि जुळेवाडीकरांचा राजा उद्या पळण्याची दाट शक्यता आहे. उद्या सुंदर आणि वजीर सुभाष तात्या मांगडे यांचा घरचा साज सुंदर आणि वजीर ही पाळण्याची दाट शक्यता आहे. कारण की संबंध महाराष्ट्राला माहीत आहे ही घरचा साज जास्त करून पळतो त्यांचा आणि कायम गुलालामध्ये असते गाडी ही. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ही गाडी पळते ते. उद्या पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट बक्कासूर सोबत पळणार होता, परंतु काही कारणास्तव मला वाटतं ही जोडी नाही पळायची, तर मग कोणासोबत पळू शकतो. तर मला असं वाटतं की मुळशीचा पिस्तूल सोबत पळेल आणि मुळशीचा पिस्तूल सर्जा वेगाचा ही सारखी जोडी पळते. किंवा वाटेगावचा बादलसुद्धा असू शकेल सर्जा शेवट वेगाच्या शेवट सर्जासोबत. बघूया आता कसं होतं काय नाही. सर्जा लवकर मैदानामध्ये दिसावा आणि सर्जाचा गुलाल वाट बघतोय. सर्जा खरंच खूप एक चांगला नंदी आहे आणि त्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने होतं आहे. थोडंसं त्याला फॉर्म जो आहे तो सर्जाचा गेलेला आहे असं वाटते. काही लोक म्हणतात की सर्जाचं स्पीड कमी आले, तसं काही नाही. सर्जा कमबॅक करेल आपला आणि सर्जा सगळ्या महाराष्ट्राचा लाडकासुद्धा आहे. बघूया निमगावचा सावकार आणि बजरंग ही एक सुद्धा जोडी, एक नामांकित जोडी आहे आणि यासुद्धा जोडीने चांगल्या ठिकाणी एक गुलाल हा मिळवलेला आहे. दोन्हीही नंदींचा पैरा अगोदर झाले असतील की नाही, परंतु उद्याच्या मैदानामध्ये ही एक निमगावचा सावकार आणि बजरंग ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे. बघूया कशा पद्धतीनं यांचं नियोजन होतं आहे ते. स्वामी चरेगावकरांचा स्वामी आपल्याला सरदारसोबत पळताना दिसू शकेल. आणि चरेगावचा स्वामी जो आहे तो आत्ता फायनलचं मैदान वडूजचं आत्ता फाटीवरती मैदान झालं आदतचं, त्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहिलेला चरेगावचा स्वामी तो आपल्याला सरदारसोबत दिसण्याची दाट शक्यता आहे. उद्या जावेद मुल्ला हिंद केसरी जावेद मुल्ला तांबे यांचा सर्जा आपल्याला पळताना दिसेल अंबलवाडीकरांच्या भीमासोबत, असं मला वाटते. हा पैरा एखाद्या दिवस होईल पण नाही, पण एक अंदाज मला वाटतो. तुम्हालासुद्धा सर्जाचा पैरा सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. घरणिकीकरांचा राजा आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. तो घरणिकीचा राजा आपल्याला नाशिकच्या तांडवसोबत दिसू शकेल. आणि घरणिकीचा राजा सध्या फॉर्ममध्ये आला आहे आणि त्याने दाखवून दिले की तो एक या बैलगाडा शरीर क्षेत्रातला एक हिंद केसरी आहे. त्याला जर तुम्ही कमी लेखलं तर तो पळून उत्तर देतो आणि दाखवून देतो की तो राजा आहे आणि राजाच
या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये नावाप्रमाणे आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये घरणीकरांचा राजा आणि नाशिकचा तांडवसुद्धा चांगल्या पद्धतीने पोहतो, त्याचासुद्धा चांगलं स्पीड आहे, तोसुद्धा एक नामांकित नंदी आहे आणि तोसुद्धा घाटावरती इकडे येऊन चांगल्या पद्धतीनं पळ दाखवतो आणि संबंध महाराष्ट्र त्याचा पळसुद्धा बघतोय. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कसं नियोजन होतं आहे त्याचं. साखरेवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. साखरेवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला संघर्ष योद्धा बुलेट याच्यासोबत दिसू शकेल आणि बुलेट सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय तो आजारपणातून उठला आणि कशा पद्धतीनं त्यानं कमबॅक केले, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवते असा हा संघर्ष योद्धा शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बुलेट आणि साखरेवाडीकरांचा बावऱ्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा त्याचा पळ आहे. पुशेगावपासून त्याला एक मी तर समजतो की एक फॉर्ममध्ये म्हणजे तेव्हापासूनच मला कळला हा की साखरवाडीचा बावरा एवढा पळतो, मला एवढा इतिहास माहीत नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन, परंतु एक चांगला नंदी आहे हा साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि बुलेट. बघूया कशा पद्धतीनं उद्या नियोजन होते. सचिन लक्षाची जोडी उद्या पाळण्याची दाट शक्यता आहे. जर उद्या नाही पाळली तर त्याच्या म्हणजे 8 तारखेला जे मैदान होतील त्या मैदानामध्ये ही जोडी पाळण्याची दाट शक्यता आहे. सचिन लक्षात दोन्हीही आता दोघेही आदतमधले आयला, पण सचिन लक्षात का माझ्या लक्षामध्ये येणं झाले, सचिनचं थोडंसं सचिनने दात लावला त्यामुळे सचिन नाही बाळायचा बरं का, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. तर लक्षासोबत कोण दिसू शकेल तर लक्षाचा पहिला आता कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कोण असेल. तेजा आणि दिवाण्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये विठ्ठलना अजय शेट यांचा घरचा साथ, जाईल त्या मैदानामध्ये चांगली अशी गुलाल मिळवणारी जोडी आहे आणि चांगली पळते, चांगलं नाव आहे यांनी केलेलं आहे या जोडीनं सुद्धा. आणि उद्याच्या मैदानामध्ये 100% ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठलना स्वतः ड्रायव्हिंग करतील या गाडीवरती. बघूया कशा पद्धतीने ही गाडी पळते, गाडी कुठनंही लागू द्या, गाडीला स्पीड आहे, परंतु चला शेवटी खेळ आहे, खेळामध्ये कधी कधी हार होते, कधी कधी जीत होते, हा बैलगाड्यांचाच खेळ आहे. खूप साऱ्या शुभेच्छा, नानांनासुद्धा शुभेच्छा आणि तेजा दिवाण्यालासुद्धा. महाराज आणि वादळ घरचा साज उद्या दिसेल, कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर उद्या पळेल का नाही याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे. जर पळाला बकासूर तर त्याचा पैरा मी घेऊन येईनच, बघू काय होते. बकासूर तर काही सांगू शकत नाही, कधी काय नियोजन कधी होतं आहे त्याचं. त्यांचा जो महाराज आहे त्याला फॉर्ममध्ये यावं लागेल लवकरात लवकर आणि वादळसुद्धा फॉर्ममध्ये यावं लागेल. घरचा साज पळू द्या, जरी गाडी हरू द्या हरली तरी दुसरे जर पैरे होत आहेत तर ते पैरे व्यवस्थित होईना झालेत, व्यवस्थित झाले तर काय ना काहीतरी अडचण येते त्या पैऱ्यांना. बघूया कशा पद्धतीनं नियोजन होते. रायफल 81-81 मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81 उद्या पळताना दिसणार आहे. तो लखन जो फलटणकरांचा लखन आहे त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीचं उद्याचं नियोजन होते. कारोंडेकरांचा चिक्क्यासुद्धा उद्या पळताना दिसेल अर्जुनसोबत, जो अर्जुन आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक फॉर्ममध्ये नंदी आहे त्याच्यासोबत. बघूया ही सुद्धा जोडी A1 जोडी आहे, महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. बघूया कशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते होतं आहे. हे होते आणि MM नानांचा राजासुद्धा दिसेल उद्याच्या मैदानामध्ये, तो आपल्याला कंदूरच्या राजासोबत दिसेल. MM नानांचा राजा आणि कंदूरचा राजा ही सुद्धा एक चांगली लढत, दोघांची चांगली एक घट्ट जोडी आहे. बघूया काय होते काय नाही. हे होते माझे पैरे, तुमचे पैरे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. धन्यवाद.